67 प्रवाशांना घेऊन रशियाला जाणारं विमान कशामुळे पेटलं याबाबतचे खरे कारण समोर आलंय। कझाकिस्तानवरून रशियाला जाणाऱ्या एका प्रवासी विमानाला अक्ताऊ शहरातील विमानतळाजवळ बुधवारी अपघात झाला। या संदर्भात कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने माहिती दिली होती। आता या अपघातासंदर्भात एक मोठा खुलासा समोर आलाय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। आता या अपघातासंदर्भात एक मोठा खुलासा झालाय। कझाकिस्तानातील मीडिया आउटलेट्सनं दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी पश्चिमी कझाकिस्तानमध्ये अपघातग्रस्त झालेल्या अझरबैजान एअरलाइन्सच्या प्रवासी विमानात ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला होता। या स्फोटामुळे विमानाला भीषण आग लागली। या आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला। या विमान अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। अपघातग्रस्त विमान हे अझरबैजान एअरलाइन्सचे आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झालाय, तर 25 जण बचावली आहेत। सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण जग हादरलंय। अपघातग्रस्त विमान हे ब्राझीलच्या एरोस्पेस कंपनीने बनवलं होतं। हे विमान टेक ऑफ करताना कमीत कमी 51,800 किलो वजन घेऊन उडू शकतं। तसंच लँडिंगच्या वेळी या प्लेनची क्षमता 44,000 किलो एवढी असते। असं असताना या विमानाचा अपघात झाला। या अपघातानंतर आता अपघातामागील सखोल कारणं शोधली जात आहेत। सुरुवातीला खराब वातावरणाचं देखील कारण सांगितलं जात होतं। या घटनेमुळे संपूर्ण जग सुन्न झाले। विमान अपघाताचा व्हिडिओ हा सुन्न करणार आहे। दरम्यान या घटनेचे 2 व्हिडिओ जास्त व्हायरल होत आहेत। यापैकी पहिला व्हिडिओ हा विमान अपघाताचा आहे। विमान लँड करत असताना जमिनीवर कोसळतं आणि विमान खिळखिळं होतं। यानंतर मोठा स्फोट होतो। यावेळी मोठी आग लागते। हा व्हिडिओ अतिशय थरकाप उडवणार आहे। तर दुसरा व्हिडिओ हा अपघाताच्या 1 मिनिटाआधीचा आहे। या व्हिडिओत विमान हे हवेत वर खाली होताना दिसत आहे। हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत। या घटनेमुळे संपूर्ण जग सुन्न झालंय, कारण या विमान अपघाताचा व्हिडिओही तितकाच सुन्न करणार आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।